तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश भाटकर काम करतो शिपवर. तर आता तुम्हाला माहितीच आहे, हल्लीच्या काळात इंटरनेट किती महत्त्वाचं आहे ते. इंटरनेटशिवाय तर काहीच चालत नाही आणि आम्हाला तर शिपवरती इंटरनेट खूपच महत्त्वाचं आहे. कारण इंटरनेटमुळे घरच्यांशी आम्ही कनेक्ट राहतो, घरच्यांशी बोलणं होतं, घरची खुशाली समजते आणि काय सणवार वगैरे असला की व्हिडिओ कॉल होतो, बोलणं होतं. त्यामुळे जरा बरं वाटतं आणि 9 महिने काढायला इझी जातं. तर शिपवरती एक वेळ आम्हाला जेवण नाही मिळालं तरी चालेल, पण इंटरनेट खूप महत्त्वाचं आहे. पण शिपवरती इंटरनेटचे खूप सारे इश्यू असतात. तर सर्वात आधी मी आम्हाला इंटरनेट कसं मिळतं त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. तर आम्हाला शिपवरती इंटरनेट सॅटेलाईटच्या मदतीने मिळतं. शिपच्या सगळ्यात टॉपच्या भागाला मंकी आयलंड म्हणतात. तिकडे एक व्हीसेट असतो. तर हा व्हीसेट सॅटेलाईटद्वारे सिग्नल रिसीव्ह करतो आणि हा सिग्नल जातो सर्व्हर युनिटमध्ये आणि सर्व्हर युनिटमधून हा सिग्नल जातो आमच्या प्रत्येक डेकवरती राउटर लावलेले असतात त्यामध्ये आणि मग तिथून आम्ही आमच्या फोनमध्ये नेट कनेक्ट करतो. तर याबद्दलचा मोठा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे. तर तुम्हाला डिटेलमध्ये त्याची माहिती हवी असेल तर तुम्ही तो बघू शकता. तर आत्ता मला ह्या शिपवरती किती इंटरनेट मिळतं, तर ह्या शिपवरती मला 3 तास अनलिमिटेड नेट मिळतं. 3 तास अनलिमिटेड म्हणजे 3 तासामध्ये मी किती पण डेटा यूज करू शकतो. आता तुम्हाला वाटेल की 3 तास अनलिमिटेड म्हणजे खूप झालं इंटरनेट आणि मी पण जेव्हा फर्स्ट टाईम ऐकलं होतं 3 तास अनलिमिटेड तेव्हा मी पण खुश झालो होतो. पण यामध्ये पण खूप सारे प्रॉब्लेम आहेत. तर आत्ता आमच्या शिपवरती 26 लोकं आहेत. तर या 26 लोकांपैकी जर 12-13 लोकं जरी ऑनलाईन असली तरी नेट एकदम स्लो होतं आणि मी संध्याकाळी 7 वाजता कामावरून सुटतो. तर त्यावेळी तर सगळेच जण ऑनलाईन असतात. तेव्हा तर नेट एकदमच स्लो चालतं. घरी कॉल पण नीट होत नाही, अडकत कॉल होतो. तर आता नेट फास्ट कधी चालतं, तर नेट फास्ट चालतं एकदम सकाळी, कारण त्यावेळी जास्त लोकं ऑनलाईन नसतात, फक्त 4-5 लोकच ऑनलाईन असतात. पण आता सकाळी नेट चांगलं चालतं हे शिपवरती सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणून सगळेजण सकाळीच नेट वापरायला उठतात. तर मी त्यांच्या पण आधी 4 वाजताचा अलार्म लावून उठतो आणि मग व्हिडिओ वगैरे अपलोड काय करायचं असेल ते सकाळी 4 वाजता मी उठून अपलोडिंगला लावतो. ते पण बेडवरती झोपून व्हिडिओ अपलोड होत नाही, ते पण फोन घेऊन डोअरमध्ये जावं लागतं. मग डोअर ओपन करून मग मी फोन डोअरमध्येच अपलोडिंगला लावून ठेवतो आणि मग परत झोपायला येतो. पण एकदा उठलं की झोप काय लागत नाही, अर्धं लक्ष तर फोनमध्येच असतं, किती पर्सेंटेज व्हिडिओ अपलोड झाला आहे त्याकडे. आणि शॉर्ट वगैरे अपलोड करायचा असेल तर पाऊण 1 तास लागतो आणि जर लाँग व्हिडिओ जर अपलोड करायचा असेल तर अजूनच जास्त टाईम जातो. आणि मग व्हिडिओ वगैरे अपलोड करून मग मी 6 वाजता कामावरती जातो. मग व्हिडिओ मी सकाळीच अपलोड करतो आणि पब्लिक मग मी संध्याकाळी 7 वाजता करतो. तर आता आम्हाला इंटरनेट चालवण्यासाठी एक आमचं ॲप आहे इन्फिनिटी म्हणून. त्यामध्ये किती लोकं ऑनलाईन आहेत आणि 3 तासापैकी आपण किती नेट यूज केलं आहे त्याबद्दलचं सगळे डिटेल समजते. आणि नेटचा अजून एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे आमच्या शिपवरती स्टारलिंकचं नेट आहे. स्टारलिंकचं नेट फास्ट आहे, पण स्टारलिंकचं नेट सगळ्याच कंट्रीमध्ये अलाउड नाही आहे. स्टारलिंकचं नेट खूप साऱ्या कंट्रीमध्ये बॅन आहे आणि गल्फ कंट्रीमध्ये तर स्टारलिंक बॅनच आहे आणि आमची शिप तर गल्फमध्येच जास्त फिरत असते. जपान आणि गल्फमध्येच फिरत असते. मग जेव्हा शिप गल्फमध्ये येते, गल्फ वॉटरमध्ये जेव्हा एंटर करते तेव्हा स्टारलिंकचं नेट बंद होतं आणि शिपचं FBB नावाचं एक इंटरनेट आहे ते ऑटोमॅटिक चालू होतं. पण हे इंटरनेट एकदमच स्लो आहे. ह्याच्यावरून साधी चॅटिंग पण होत नाही. म्हणजे आता एक मेसेज केला तर अर्ध्या तासाने तो मेसेज समोरच्यापर्यंत पोचतो आणि व्हिडिओ कॉल तर दूरचीच गोष्ट आहे. आणि गल्फमध्ये ते सौदीला शिप गेली की FBB GX पण बंद होतं आणि स्टारलिंक पण बंद होतं. पूर्ण कनेक्शनच जातं, काहीच कॉन्टॅक्ट होत नाही कोणाशी. मग शिप जोपर्यंत पोर्टवरती असेल, जोपर्यंत सौदीमध्ये असेल तोपर्यंत कोणाशीच काही कॉन्टॅक्ट होत नाही. शिप जेव्हा इथून मग बाहेर पडते तेव्हा मग कॉन्टॅक्ट होतो. म्हणजे 4-5 दिवस तरी पकडून चाला, 4-5 दिवस तरी काहीच कोणाशी काय कॉन्टॅक्ट होत नाही. तर माझ्या लास्ट शिपवरती पण स्टारलिंकचंच इंटरनेट होतं, पण ती शिप गल्फमध्ये वगैरे नाही फिरायची, त्यामुळे इंटरनेट कधी बंद नाही व्हायचं. तर आत्ता मला ह्या शिपवरती व्हिडिओ बनवण्यापेक्षा व्हिडिओ अपलोड करण्यातच जास्त मेहनत लागते. आणि अजून एक प्रॉब्लेम म्हणजे एकदा हे इंटरनेट लॉग इन केलं ॲपमध्ये आणि जर ॲपमध्ये आठवणीने ते लॉग आउट करावं लागतं. जर लॉग आउट करायचं पण विसरून गेलो तर 3 तास असेच संपून जातात. तर माझं पण असं 2-3 वेळा झालं आहे, चुकून लॉग आउट करायचं विसरून गेलो आणि नेट पूर्ण संपून गेलं. तर असं सगळं इंटरनेटच्या बाबतीतलं स्ट्रगल आहे. पण ठीक आहे, आता एवढ्या सुनसान समुद्रात एवढं नेट वापरायला मिळतं आहे त्यातच मी समाधानी आहे. आधीच्या काळात तर इंटरनेट वगैरे काहीच नव्हतं. तेव्हा सगळे पत्राद्वारे कम्युनिकेशन व्हायचं घरच्यांशी. म्हणजे आता एका पोर्टवरून जर घरी लेटर पाठवलं तर मग 1 महिन्याने जेव्हा शिप पुढच्या पोर्टवरती लागेल तेव्हा त्या पत्राचा रिप्लाय यायचा.
त्या दृष्टीने आता तरी खूप बरं आहे, ठीक आहे, जेवढं आहे ते चांगलंच आहे. तर एवढा स्ट्रगल करून मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे, सकाळी 4-4 वाजता उठून व्हिडिओ अपलोड करतो आहे. तर व्हिडिओला खूप लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाकी भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.